पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी या स्पर्धेचे उद्घाटक आणि या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय निलेशजी मदन पाटील साहेब, मी आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. 8वा सामना सन्माननीय विलाजी पाटील साहेब आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते देखील सन्माननीय राजू पाटील साहेब आपण या. विलाजी पाटील साहेब, राजू पाटील साहेब आपणही सोबत यायचंय. हॅलो. सन्माननीय दिलेशजी मदन पाटील साहेब, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि स्पर्धेचे उद्घाटक आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते त्यासमवेत आहेत विलासजी पाटील साहेब, राजू पाटील साहेब. हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि हे फळझाड या ठिकाणी वितरित करताना पाहायला मिळत आहेत. हे त्रिमूर्ती आमचे मान्यवर पाहायला मिळत आहेत. समीर पाटील लगातार तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्याचे ते सामनावीर आहेत. समीरजी पाटील अगदी 2 मिनिटं फक्त आपण थांबायचं आहे. हा आपला तिसरा सामना होता आणि तिन्ही सामने आपण मॅन ऑफ द मॅच ठरलात. काय म्हणाल आजच्या स्पेशल डे विषयी? आजचा दिवस कसा राहिलाय? मी माझ्या मॅन ऑफ द जास्त त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद आहे की माझी टीम जिंकले आणि स्पर्धा खेळताना प्रमुख उद्दिष्ट कुठल्याही बॅट्समन किंवा बॉलरचं हेच राहिलं पाहिजे की ते टायटल कसं जिंकता येईल. आपल्या पर्सनल फॉर्मवर लक्ष न देता टीमच्या फॉर्मवर लक्ष दिला, टीम जिंकली, टीम चॅम्पियन झाली, याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद कुठलाच नसतो. थँक्यू व्हेरी मच होते समीरजी पाटील. तिन्ही सामने सामनावीर ठरले गेलेत. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया सामना क्रमांक 8, प्रज्ञ स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स आगावे. हा सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. हुक केलं या बॉलला आणि बॉल चाललाय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू चाललाय 4 धाबींसाठी. KGPL कोकणीर गट प्रीमियर लीग. चौकार 4. धावसंख्या आहे 11, 11 रन्स. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल होता. श्वेतांग पाटील यांना पण पाहत आहेत. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच KGPL म्हटलं की खेळलं जात आहे. एक चांगले बॅटर आहेत. धावांची गती 13.
सामना क्रमांक 8 आपण पाहत आहेत हा सामना. यानंतर प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोले आणि स्वयंभू कोकणेर हा 9वा सामना आजच्या शेड्यूल मध्ये पाहायला मिळतोय. थर्टीन रन्स यावेळेस चेंडू हवेत आणि सॉफ्ट डिसमिसल. विकेट क्रमांक 1. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुणबी समाज कोकणेर गट प्रीमियर लीग सीझन 5. धावा आहेत फलकावरती 13. एक गडी बाद. न्यू बॅटर आपण जर बघितलं तर हर्षद पाटील, बंटी, शुभम याला आपण पाहत आहेत. स्ट्राईक एंडवरती आहे आणि शुभमने दुसरा बॉल फेस करताना बॉलला पाठवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम KGPLचा ब्रँडेड षटकार. विद्युत पुरवठा थोड्या काळासाठी खंडित झाला होता, त्याबद्दल आम्ही क्षमस्व व्यक्त करतोय. धावा संख्या जर आपण चेक केली तर 34 धावा, 34 रन्स. प्रज्योत स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स सागावे हा सामना पण पाहत आहेत. चौतीस धावा धाव फलकावरती, 3 गडी बाद. केतन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विक्रांत पाटील यावेळेस कमी गती आणि चेंडू लेग ब्रेक केला होता आणि मॅजिकल बॉल म्हणावा लागेल. सरप्राईज झाले केतन पाटील की यावेळेस रीड करू शकले नव्हते या बॉलला. 34 धावा धाव फलकावरती. चौथं षटक 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. चौथा बॉल पुन्हा गती एकदम कमी केली होती. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि आताच्या काळामध्ये व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय गोलंदाजांचं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 35 धावा, 3 गडी बाद. यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर केलाय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. बॉलला पाठवलाय 4 धाव्यांसाठी. KGPL ब्रँडेड चौकार 4. कृपया सर्वांना लक्ष द्या. टीम मीटिंग कोणी करू नका आणि टाइम ब्रेक घेऊ नका. पंच प्लीज आपल्या पद्धतीने काही करूया. शेवट सामना जर आपल्याला खेळणं शक्य झालं तर आपण विचार करतोय, नाहीतर उर्वरित सामने उद्या आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा विचार करावा लागेल. म्हणून आता कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग न करता यावेळेस सॉफ्ट डिसमिसल होताना पाहायला मिळालं. विकेटचं बटन पाहायला मिळतंय. 39 धावा आणि फलंदाज काही करा. या फलंदाज काही करायचे, लगेच यायचे.
चौथा विकेट पाहायला मिळतोय. सर्वांना एक सूचना आहे. प्रति आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्ते, कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित स्वर्गीय श्री रमेशजी आत्माराम पाटील चहाडे स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा 2025-26 आयोजन यावर्षी आपल्या कोकणेर गटामध्ये होत आहे. लवकरच स्पर्धा नियोजन तारीख आपल्याला कळवली जाणार आहे. नियोजन आढावा बैठक गरजेची आहे. तरी शनिवार म्हणजेच आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता गिरनोली क्रिकेट मैदानावर सभा आयोजित केली आहे. तरी सर्व आजी आणि माजी पदाधिकारी, समाज बांधव, खेळाडू यांनी सभेसाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आज 5:30 वाजता याच मैदानावरती मीटिंग होणार आहे. तरी सर्व खेळाडू वर्ग, समाज बांधव, आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे या आपल्या सूचना. जाऊया मॅचच्या दिशेने. पियुष पावडे हा बॉल जो पाहायला मिळाला, अप्रतिमी स्पर्धा पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपण पाहत आहे त्या स्पर्धेचं 33,333 रुपये स्वर्गीय श्री यशवंत दामोदर पाटील कोकणेर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रीतमजी यशवंत पाटील साहेब व नितेशजी यशवंत पाटील साहेब कोकणेर यांच्याकडून आणि आकर्षक चषक स्वर्गीय श्री कोंडू केशव जाधव यांच्या स्मरणार्थ अमितजी नटवर जाधव साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस आणखीन एक प्रहार केलाय केतन पाटील यांच्या बॅटमधून येतोय. मच निडेड षटकार. धन्यवाद. 46 अकुटब्याचा बॉल यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस विकेट मिळाला. द्वितीय क्रमांक या पारितोषिका जर विचार केला तर 22,222 रुपये स्वर्गीय सौ अनिता अनिल पाटील नावजे यांच्या स्मरणार्थ आदरणीय राजेंद्रजी माधव पाटील साहेब सागावे यांच्याकडून धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे 46 धावा आणि आकर्षक चषक जे सौजन्य केले गेले स्वर्गीय कोंडू केशव जाधव यांच्या स्मरणार्थ अमितजी जाधव साहेबांच्या माध्यमातून गिरनोली यांच्याकडून गोल्डन ट्रॉफी. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपये कोकणेर गट लीग यांच्याकडून व आकर्षक चषक स्वर्गीय रघुनाथजी गोविंद पाटील कोकणेर यांच्या स्मरणार्थ आदरणीय मंगेशजी पाटील साहेब कोकणेर यांच्याकडून. अनिलजी पावडे सर मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले व्यक्तिमत्व. प्राईड ऑफ वाळवे खूप चांगला फटका ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला आल्या पहिल्याच बॉलवर चौकाराची मोहर उमटवली आणि बॉलला पाठवला 4 धावांसाठी. धावसंख्या 50. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि त्या प्रयत्नांना वॉच केलं, रीड केलं आणि हा चौकार जो पाहायला मिळतोय. यावेळेस कंट्रोल ढासळलं. पंच दर्शवतायत अभिषेक तांडेल सर प्राईड ऑफ सातपाटी यांच्या माध्यमातून निर्णय आला. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 51 धावा धाव फलकावरती. 51 रन्स. खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत आपण पाहिलं पंचांची भूमिका. त्याच्यामध्ये अक्षय नाईक सर पाहायला मिळते प्राईड ऑफ दांडी, कैलासजी पागदरे सर प्राईड ऑफ दांडी आणि अभिषेक तांडेल सर प्राईड ऑफ सातपाटी. डेड बॉल या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळालेत. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक अवस्थेमध्ये आहे. चला यानंतर प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली आणि स्वयंभू कोकणेर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. सेकंड स्लिपमध्ये बॉल निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीवर सॅटिस्फाईड झालेत. आता प्रतीकजी पाटील यांना आपण पाहत आहे स्वतः संघमालक आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि चांगले क्रिकेटपटू आहेत. यावेळेस उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा 5 गडी बाद हे पाहायला मिळतं आतापर्यंत स्थिती. साई स्पोर्ट्स सागावे या टीमची दुसऱ्या बाजूनं प्रज्ञस्मृती कुकडे हा संघ पाहायला मिळतोय. कमी गतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला.
चांगली गोलंदाजी पियुषच्या माध्यमातून जरूर धाबा आल्या 13. एक विकेट त्यांनी मिळवलाय 5 बॉलमध्ये, परंतु या गोलंदाजाकडे कला कौशल्य आहे, टॅलेंटेड गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. आणि आता शेवटचा बॉल या 5व्या षटकातील पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. चला, प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली टीमचे कॅप्टन आणि स्वयंभू कोकणीर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यावेळेस रनअपमध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळते, डेड बॉल, परंतु कधी कधी हा गेम प्लॅन देखील पाहायला मिळतो. जेव्हा आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतो तेव्हा बॅटरचा रिदम तुटावं म्हणून गोलंदाज जाणून बुजून देखील गेम प्लेइंगचा हिस्सा असतो, परंतु यावेळेस रनअपमध्ये गडबड झाली म्हणून हा बॉल डेड बॉल. ऑन साईडला प्रतीकजी पाटील यांच्या माध्यमातून मोठा प्रहार, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण. दर्शनच्या माध्यमातून हा झेल परिपूर्ण झाला. 52 या धावसंख्येवरती पहिला डाव झाला समाप्त आणि आव्हान ठेवलंय 53 धावेंचं. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला सौजन्य केलेले आहे स्वर्गीय सौ मोनिका माणिक पाटील सागावे यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रज्योतजी माणिक पाटील सर सागावे यांच्याकडून स्वर्गीय यशवंत दामोदर पाटील सर कोकणेर यांच्या स्मरणार्थ प्रीतमजी यशवंत पाटील सर व नितीशजी यशवंत पाटील सरांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मालिकावीर आम्हाला सौजन्य केलेला आहे स्वर्गीय सचिनजी साध्वी सागावे यांच्या स्मरणार्थ आदरणीय मिलिंदजी भोईरसाहेब सागावे यांच्याकडून स्वर्गीय प्रकाशजी यशवंत पाटील सर कुकडे यांच्या स्मरणार्थ वीरा अजित पाटील कुकडे यांच्याकडून मालिकावीर चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आपण जर बघितलं तर स्वर्गीय श्री यशवंत दामोदर पाटील कोकणेर यांच्या स्मरणार्थ श्री संदीपजी वसंत पाटील साहेब कोकणेर यांच्याकडून आकर्षक चषक. त्याचप्रमाणे स्वर्गीय काशीनाथ अर्जुन पाटील कुकडे यांच्या स्मरणार्थ ओवी समीर पाटील यांच्या माध्यमातून शूज आहेत. स्वर्गीय सुरेशजी रामचंद्र पाटील शिगाव यांच्या स्मरणार्थ आदरणीय चेतनजी सुरेश पाटील साहेब यांच्याकडून शूज. स्वर्गीय काशीनाथ अर्जुन पाटील कोकडे यांच्या स्मरणार्थ मान्या रुपेश पाटील यांच्या माध्यमातून शूज आहेत. त्याचप्रमाणे मोट 6 ऑफ दी सिरीज साईज्ञा आकाश पाटील सागावे यांच्या माध्यमातून आकर्षक चषक 6 ऑफ दी डे हे चषक आहे राकेशजी रवींद्र पाटील साहेब सागावे यांच्याकडून. कॅच ऑफ दी डे स्वर्गीय नारायण चिंतामण शेलार सागावे यांच्या काय करा सलामीचे फलंदाज प्लीज काय करा, अजून एक सामना खेळायचे, सहकार्य करा प्लीज, जर धावत या. अतुलजी अनंत शेलार यांच्या माध्यमातून कॅच ऑफ द डे. उत्कृष्ट विकेट किपर आदरणीय सुमितजी अशोक ठाकूर साहेब सागावे यांच्याकडून ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप HP आर्ट आदरणीय हार्दिकजी प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून. दीपेशजी पाटील सर आपणास 200 रुपयांचं पारितोषिक आलंय ते या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. प्लीज घाई करा फलंदाज. विशालजी पाटील सरांच्या माध्यमातून. प्लीज बॉल द्या, बॉल. जाऊया मॅचच्या दिशेने. आव्हान आहे 53 धावेंचं. चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला. केतन पाटील यंदाच्या हंगामात प्रभावित केलंय गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळालेत.
लाऊड अपील या ठिकाणी केला होता. चांगले 2 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळालेत. बघा पहिलं षटक प्रत्येकाला हाताळणं जमत नसतं, कारण की चेंडूवरती कोरा कापूस असतो, योग्य लेंथ लाईनवरती चेंडू डिलिव्हर होत नाही आणि म्हणून पहिलं षटक खूप महत्त्वाचं असतं. आणि आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पहिलं षटक पाहायला मिळालंय. दोन धावा आणि 2 धावेने जयजी पाटील यांनी अकाउंट ओपन केलंय स्वतःचं आणि या टीमचं प्रज्वल स्मृती कुकडे हा संघ पाहायला मिळतोय, जो 53 या धावेचा पाठलाग करतोय. टार्गेट 53. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा पाहायला मिळाला. मोठे फटके खेळू देत नाही आतापर्यंत या 4 बॉलमध्ये. केतन पाटील चांगली गोलंदाजी करतायत, राऊंड विकेटने चांगले आर्म ॲक्शन आहे, एक अँगल क्रिएट करतायत आणि आत्तापर्यंत हवी ठरलेत फलंदाजावरती. क्रिकेटचा खेळ असाच आहे, क्रिकेटचा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा. कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजावर, तर कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजावर. आणि श्वेतांग पाटीलने सांगितलं होतं की आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार आणि तदनंतर आम्ही धावा डिफेंड करणार, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण आणि पोषक असणारी खेळपट्टी, अर्थात हे आहे संध्याकाळचं सत्र. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण क्रिकेट खेळतोय. धावसंख्या 3. 5 बॉल नंतर शेवटचा बॉल. अक्षय पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. श्वेतांग पाटील डीपमध्ये आहेत, फक्त मिळेल या चेंडूवरती एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून एक नाही तर 2 धावा. पापणी लवते नि लवते या 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळाल्यात. इंग्रजीमध्ये म्हणतात जेस्चर ऑफ द आईज, आंखों का इशारा, समजने वालों का इशारा काफी आहे. आणि हेच पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावींच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 नंतर 5 धावा बिनबाद 5. षटक परिपूर्ण झालंय. केतन पाटील यांचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं. बघा पहिले 2 चेंडू निर्धाव आले, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू 1 धाव, 5वा चेंडू निर्धाव आणि 6व्या बॉलवरती 2 धावा, अशा पद्धतीने 5 धावा आल्यात. आता आपण जर पाहिलं तर येथून चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की टार्गेट आहे 53 धावेचं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, कारण की वातावरण आणि खेळपट्टी ही पोषक असते गोलंदाजांना. भावेश यांची गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट मिळतोय आणि हा पहिला धक्का जो पाहायला मिळाला. धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती, ती म्हणजे 6 धावा आणि 6 या धावसंख्येवरती बघा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. गती अतिशय कमी केली होती, स्लोवर अँड स्लोवेस्ट डेलिव्हरीचा वापर केला गेला आणि हा झेल या ठिकाणी कॅरी करताना पाहायला मिळालेत. हर्षद पाटील, बंटी यांना पण पाहिलं हा झेल कॅरी करताना. भावेश पाटील यांची गोलंदाजी आपण पाहत आहेत. यावेळेस रिस्पेक्ट दिली गेली. विक्रांत पाटील आज जरूर त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात, गोलंदाजीमध्ये विकेट्स आल्यात, परंतु यावेळेस हा सामना जिंकून द्यावा लागेल, संघासाठी देखील हिताचं कार्य. आणि यावेळेस हे 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळते. यावेळेस हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय आणि बॉलला पाठवलाय 4 धावींसाठी. विक्रांत पाटील ब्रँडेड सौकार 4.
धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. बंधू विरुद्ध बंधू हे फक्त याच लीग फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. हे IPL मध्ये आपण प्रथमतः पाहिलं होतं. पांड्या ब्रदर्स, हार्दिक पांड्या आणि दुसऱ्या बाजूनं त्यांचे बंधू कृणाल पांड्या, जेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजी मार्गवरती आले होते, रनअपमध्ये थांबले होते आणि स्मिथ असं केलं, पाठीवर थाप दिली आणि तदनंतर त्यांनी गोलंदाजी केली. हे बंधुप्रेम असतं आणि हेच आपण दोन बंधूंना पाहत आहेत. भवेश पाटील गोलंदाजी मार्कवर, विक्रांत पाटील आहेत फलंदाजी मार्कवर. क्रिकेट आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटला जपलं जात आहे, क्रिकेट खेळलं जात आहे. क्रिकेट म्हटलं की आवडीचा विषय, पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट. क्रिकेटला प्रेफरन्स खूप पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, रक्तामध्ये क्रिकेट भिनलंय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. बॅटची एज होती यावेळेस. अनिलजी पावडे यांच्या हातामधून बॉल सुटला आणि आता आपण जर पाहिलं तर जीवदान मिळालंय. आता मात्र संधीचं सोनं करावं लागेल. बघा, संधी प्रत्येकाला मिळत नसते, ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं, परंतु यावेळेस मात्र संधीचं सोनं करावं लागेल. ज्याप्रमाणे समुद्र असतो, काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आणि फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्यही सेम आहे. तुम्ही काय घेता ही खूप महत्त्वाची गोष्ट. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 43. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. शुभम पाटील, आयकॉन प्लेयर, साई स्पोर्ट्स सागावे या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लॉंग रनअपने एक युवा खेळाडू ज्याने खूप प्रभावित केलंय आणि एक चांगला गोलंदाज. बॅटची एज घेऊन फर्स्ट स्लिपला बीट करत बॉल चालाय लॉंग स्टॉपला वेगानं. क्षेत्ररक्षक धावतायत, स्टॉप करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जयजी पाटील यांच्या बॅटमधून मिळतील धावा 2. धावसंख्या 12. धाव फलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलवर आतापर्यंत भरणं पाहायला मिळतोय. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळसाचं प्रमाण आतापर्यंत मात्र या धावा येताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा, 1 गडी बाद. पुढील चेंडू ऑन साईडला उडवलं या बॉलला. श्वेतांग पाटील डीप मध्ये आहेत, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय. डीप फॉरवर्ड लेगला सलामी देणारा जयेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार 6. धन्यवाद. डी जे एक्सपिरियन्स बॅटर आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि यावेळेस तो अनुभव पाहायला मिळाला. आतापर्यंत शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये मागील 2 सामने जयजी पाटील, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का? येणारी वेळ, येणारा काळ नक्कीच दर्शवून जाईल. 18 धावा षटकारानंतर शांत ठेवलंय. एक असा खेळाडू ज्याला मात्र आदर्श मांडला, तदनंतर क्रिकेटला सुरुवात केली असा शुभम पाटील आणि त्यांच्या समोर आदर्श आहेत ते म्हणजेच जयजी पाटील. यावेळेस चांगल्या पद्धतीनं ऑफ साईडला हा चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती एकच धाव जी पाहायला मिळते. हे दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. 19 धावा धाव फलकावरती आहेत. आता 14 चेंडू आणि 34 धावा. विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्याकडून खूप साऱ्या अशा अपेक्षा आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. विकेट हॅट्रिकचा रेकॉर्ड आहे त्यांच्या नावी आज राहिला, परंतु यावेळेस या चेंडूवरती मात्र शांत ठेवलंय गोलंदाज शुभम पाटीलने. आता 13 चेंडू आणि 34 धावा. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. हा सामना संपल्यानंतर सर्व संघमालक जे आहेत, आपण आदरणीय हार्दिकजी पाटील यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. सर्व संघमालक जे आमचे संघमालक आहेत त्यांना नम्र निवेदन आहे की जसा हा सामना संपेल तसं आपण हार्दिकजी पाटील यांना येऊन भेटायचं आहे.
धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 20 धावा. आता येणारे चेंडू 12 आणि 33 धावेचं लक्ष्य समोर. 12 चेंडू मागे 33 धावा. 16.50च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील. या धावांचा पाठलाग करावा लागेल. धावा होतील, मी करेन आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाच्या स्वबळावरतीच तर धावा करायच्या असतात. न हरता, न थांबता, न थकता प्रयत्न जे करतात त्यांच्यासमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं, झुकावं लागतं. परंतु त्या ताकदीची फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करावं लागेल. सूर्यनारायण देव मावळताना पाहायला मिळत आहेत आपल्या घरी परतताना. आणि हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून उत्सव मिश्रा खूप छान दृश्य या ठिकाणी टिपताना पाहायला मिळत आहेत. श्वेतांग पाटील गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 33 धावा इथून कराव्या लागतील. पहिलाच बॉल श्वेतांगचा, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. शुभम पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. मिळेल्या चेंडूवरती एकच धाव. हे षटक निर्णायक आहे. सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन लास्ट ओव्हर. आणि या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. आता आदरणीय जयजी पाटील आहेत फलंदाजी मार्कवरती. थोडासा दूर ठेवला गेला. वाईट यॉर्करवरती नजर ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत श्वेतांग पाटील. यंदाच्या हंगामात देखील श्वेतांग पाटीलची चांगली भूमिका पाहायला मिळते. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, चांगला रोल आणि चांगले योगदान ते देताना पाहायला मिळालेत. अशा पद्धतीने आपण यंदाचा हंगाम पाहिलाय. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. 10 चेंडू 32 धावा. आता मोठे फटके खेळावे लागतील, रिक्स घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. यावेळेस थोडासा लेग ब्रेक केला होता बॉल. एक धाव तर मिळाली. एकेरीवर सॅटिस्फाय झाले. आता विक्रांत पाटील यांच्यावरती सर्वांचीच नजर आहे. आज सामना येथून जिंकून दिला तर चर्चा होईल. 1-0-1 पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 1. 1-0-1 हा हेल्पलाईन आहे, तो म्हणजेच फायर ब्रिगेडचा. जेव्हा 100 100 येतो तेव्हा हेल्पलाईन आहे पोलिसांचा. 101 फायर ब्रिगेड, 102 ॲम्ब्युलन्स, 103 ट्रॅफिक कंट्रोल. बॅटची एज आणि अनिलजी पावडे चुकी करणार नाहीयेत. कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द मॅच या सामन्याचा विक्रांत पाटील हा मोठा विकेट पाहायला मिळतोय. श्वेतांग पाटील यांनी परिपूर्ण केलं. बघा राऊंड विकेटने आले होते आणि गती कमी केली. लेग ब्रेक बॉल हाताळला, अक्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि कॉट बिहाइंडची विकेट अनिलजी पावडे स्वतःला झोकून दिलं गेला. काय जबरदस्त कॅमेरा वर्क उत्सव मिश्रा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि श्वेतांग पाटीलचे सेलिब्रेशन जबरदस्त पाहायला मिळाला. मोमेंट्स कॅप्चर पाहायला मिळत आहेत. आता 2 बंधू पाहायला मिळत आहेत, अभिजितजी पाटील आणि जयजी पाटील. चांगला फटका ऑफ साईडला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एकच धाव, 2 धावेचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र OUT आउट सांगतात पंच. अनिलजी पावडे एक स्मार्ट विकेट किपर आहेत आणि हेच त्यांनी केलं. यष्टांच्या पाठीमागे राहून त्यांनी मात्र 2 विकेट्स मिळवलेत. आणखीन एक बॅटर आउट, फॉल ऑफ द विकेट. धन्यवाद डीजे. या सामन्यानंतर जे सर्व संघमालक आहेत, प्रार्थी चॅम्पियन्स गिरनोली संघमालक सुशांतजी पाटील साहेब, अमोलजी पवार साहेब, प्रमोद स्मृती गुंडले संघमालक योगेशजी पाटील साहेब, प्रज्वल स्मृती कुकडे संघमालक महेंद्रजी मोरे साहेब, अक्षयजी पाटील साहेब, स्वयंभू कोकणेर टीमचे संघमालक विकी पाटील साहेब आणि दीपेशजी पाटील साहेब, साई स्पोर्ट्स सागावे टीमचे संघमालक प्रतीकजी कमलाकर पाटील साहेब, धर्मवीर वॉरियर सागावे टीमचे संघमालक आदरणीय धीरजजी प्रभाकर पाटील साहेब आणि आकाशजी सुरेश पाटील साहेब या सर्वांनी येऊन हार्दिकजी पाटील यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे हा सामना संपल्यानंतर. 6 चेंडू आणि 30 धावा. जागृत राऊत
जेव्हा रॉकी ग्रुप चषकामध्ये समालोचन करत होतो 6 बॉलमध्ये 31 धावा झाल्या होत्या मागील 3 दिवसापूर्वी. यावेळी 6 चेंडू मागे या 30 धावा होतील का? 5 षटकार. जयेशजी पाटील यांनी आत्तापर्यंत कित्येक मैदानं जरूर गाजवलेत, परंतु या मॅचमध्ये जर 5 षटकार लगावले तर पुन्हा एकदा सिद्ध होईल धन्यवाद. टायगर अभि जिंदा आहे. पार्थिव चॅम्पियन्स संघाचे संघ मालक आपणास पुन्हा एकदा विनंती करतो, आपण व्यासपीठाकडे यायचे. श्री सुशांत पाटील आणि श्री अमोल पवार, प्लीज आपण जरा व्यासपीठाकडे यायचे. पहिला चेंडू 1 धावा आलाय आणि आता महेंद्रजी मोरे साहेब आहेत संघ मालक. कशा पद्धतीनं यावेळेस 5 चेंडू 5 षटकार. बोलणं सोपं आहे, मैदानात जाऊन करणं फार कठीण आहे. 5 षटकार हे पाहायला मिळतील का? शुभमच्या विरोधामध्ये व्हाईट बॉल. आता 28 धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 5. शुभम पाटील बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय आणि आता 4 बॉल 27 धावा, जे मॅथमॅटिकली इम्पॉसिबल आहे या टार्गेटपर्यंत पोचणं. 4 चेंडू 27. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. थोड्याच वेळामध्ये याच मैदानावरती जी सभा होणार आहे लवकरच स्वर्गीय श्री रमेश आत्माराम पाटील चहाडे स्मरणार्थ कबड्डी स्पर्धा 2025-26 आणि त्याचं आयोजन कोकणेर गटामध्ये होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सभा होणार आहे याच मैदानावरती. तरी संपूर्ण समाज बांधव, खेळाडू वर्ग आणि आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहायचं आहे. कृपया हा सामना संपल्यानंतर सर्व संघाचे संघ मालक आणि आयकॉन खेळाडू हे व्यासपीठाकडे येतील. पार्थिव चॅम्पियन्स संघाचे संघ मालक श्री सुशांत पाटील आणि श्री अमोल पवार, मी आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. गेल्या 5 वर्षामध्ये आपण या स्पर्धेला दिलेलं योगदान अनमोल आहे. आपल्या सहकार्यामुळे आम्ही स्पर्धा पार पाडू शकतो. आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतोय आणि KGBLच्या वतीने आम्ही आपले आभार आणि सत्कार या ठिकाणी करतोय. साई स्पोर्ट्स संघाचे संघ मालक प्रतीक पाटील, प्लीज आपण यायचे. आणि प्रज्वल स्मृती संघाचे संघ मालक महेंद्र मोरे, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. आणि बाकी उर्वरित सर्व खेळाडू संघ मालक आपण या ठिकाणी यायचे. साई स्पोर्ट्स सागावे हार्दिक या टीमने हा सामना जिंकलाय. हार्दिक